रांजणगाव शेणपुंजी येथे अमोल लोहेकर व दीपक सदावर्ते यांचा ऐतिहासिक विजय, नागरिकांकडून जंगी सत्कार। रांजणगाव शेणपुंजी प्रतिनिधी। आज रांजणगाव शेणपुंजी येथील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य अमोल बाबूराव लोहेकर व पंचायत समिती सदस्य दीपक सदावर्ते यांनी प्रचंड मताधिक्याने ऐतिहासिक विजय मिळवल्याने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। या विजयाच्या पार्श्वभूमीवर पुष्पनगरी, अर्जुननगर, मातोश्रीनगर, रांजणगाव शेणपुंजी येथील नागरिकांच्या वतीने दोन्ही लोकप्रतिनिधींचा जंगी सत्कार करण्यात आला। फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पहार व घोषणाबाजी करत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। यावेळी आरपीआय जिल्हा संघटक जे.के. अमराव, गंगापूर तालुका अध्यक्ष काकासाहेब कोळसे, अनिल सावते, नाटेकर साहेब तसेच परिसरातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्काराला उत्तर देताना अमोल लोहकरे व दीपक सदावर्ते यांनी मतदारांचे आभार मानत हा विजय सर्वसामान्य जनतेचा असून विकास, पारदर्शकता व लोकहितांच्या प्रश्नांना प्राधान्य देत काम करू असे मनोगत व्यक्त केले। या विजयामुळे परिसरातील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून पुढील काळात विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। भाऊ, आपण काय सांगणार, हा विजय श्री आपल्याला कशामुळे मिळाला? हा विजय माझा नसून, हा विजय अमोल भाऊचा नसून, हा विजय गणेश भाऊचा नसून, हा विजय सर्वसामान्याचा, सर्वांचा, लाडक्या बहिणींचा, लाडक्या भावांचा, यांच्या सर्वांचा आहे। आपण यानंतर विजय झाला त्याबद्दल सर्वात प्रथम आमच्या चॅनलच्या वतीने सुद्धा तुम्हाला धन्यवाद करतो। परंतु दुसरी गोष्ट असे, आपण सर्वात प्रथम कुठल्या गोष्टीला प्रोत्साहन देणार? हे बघा, भारतीय जनता पार्टी आणि केंद्रामध्ये शासन आहे, सर्व गुण संपन्न सरकार आहे। आपण सर्व बाबीवर काम करतो, पण येणाऱ्या काळामध्ये महिला सक्षमीकरण आणि महिलांवर होणारे अन्याय अत्याचार होते त्यासाठी आपण महिला आणि मुलींना कराट्याचे प्रशिक्षण देणार आहोत। सर्वांना माझा नमस्कार। तसं तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सर्वात अधिक विजय आपण मिळवला ते जे आशीर्वाद आहे, रांजणगाव नगरीमधले पूर्ण मतदार बंधू आणि माझे बहिणी भाऊ सारेच टोटल माझे लाडकी भाषी साऱ्यानं मेहनत घेतली आणि या कॉलनीच्या कमळापूर असेल, जोगेश्वरी असेल, रांजणगाव शेणपुंजी असेल, असं कुठंच झालं नाही का तिथं आपल्याला लीड आणि बहुमताने त्यांचे आशीर्वाद भेटले नाही। मी तो म्हणतो, आमचा कोणताही सदस्य म्हणून नाही तर ते स्वतः सदस्य झाले आणि त्यांचे आशीर्वाद त्या पेटीमधून दिसून आले। असं कुठंच झालं नाही का एवढ्या बहुमताने आपला विजय झाला। जिल्ह्यात माझ्या अंदाजाने आपला 1 नंबर आहे, महाराष्ट्रात 1 नंबर आहे असं म्हणणं आहे। म्हणजे इतकं आपल्याला आशीर्वाद भेटले आणि नक्की मला विकास बोलल्यापेक्षा आपण करू एवढेच मी सरायला सांगतो। जितकं आपल्याला या गावासाठी, आपल्या एरियासाठी डेव्हलपमेंट करता येईल तेवढं आपण नक्की करू। तसेच आपला सेवक आहे आरपीआय अटल। उपस्थित बंधू आणि भगिनींनो, नुकताच काल पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये रांजणगाव गट आणि पंचायत समिती गण या दोन्ही मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना तथा आरपीआय महायुतीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार अमोल भाऊ लोहकरे, पंचायत समितीच्या उमेदवार सौ सदावर्ते मॅडम, तर दुसऱ्या मॅडम इथं नाही आता उपस्थित, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट झाला नाही सकाळी। हे प्रचंड मताधिक्याने रांजणगावच्या मतदार बंधू आणि भगिनींनी न भूतो न भविष्यती असं मतदान देऊन त्यांना प्रचंड मताने विजय केलेला आहे। त्या निमित्ताने या परिसरात, पुष्पनगरी या परिसरामध्ये आमचे आरपीआयचे तालुका अध्यक्ष काकासाहेब कोळसे, अनिल सावते, मी स्वतः जे.के. अमराव, आमचे पाटेकर साहेब, नाटेकर साहेब आणि समस्त कॉलनीचे रहिवासी यांच्या वतीने हा छोट्या खाणी सत्कार या ठिकाणी त्यांचा केलेला आहे। निश्चितपणे मी या सत्काराच्या निमित्ताने अमोल भाऊ आणि सदावर्ते साहेब, दीपक सदावर्ते यांना खूप खूप शुभेच्छा देईल आणि त्यांना पुढचे 5 वर्ष या तमाम जनतेचे काम करण्यासाठी त्यांना खूप इच्छाशक्ती लाभो, हीच आपल्या सर्वांच्या वतीनं मी एक नम्र प्रार्थना त्यांना करतो, विनंती करतो। आणि या ठिकाणी त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी ते आले, आमचा सत्कार छोटे खाणी कवना त्यांनी स्वीकारला। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट,
येणाऱ्या 27 फेब्रुवारीला या रांजणगाव शहरामध्ये सन्माननीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं आगमन 27 तारखेला रांजणगावमध्ये होत आहे. त्याही ठिकाणी फार मोठा मेळावा आम्ही घेत आहोत. त्या मेळाव्यामध्ये सुद्धा या सन्माननीय विभूतींचं फार मोठा सत्कार आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आता हा छोटेखानी सत्कार आहे, त्यांनी हा आनंदाने स्वीकारावा आणि 27 तारखेचा सत्कार त्यांचा सर्व गावाच्या वतीने RPIच्या वतीने फार मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. एवढेच या ठिकाणी सांगतो. आणि तो सत्कार सुद्धा सन्माननीय केंद्रीय मंत्री साहेब यांच्या हस्ते होणार आहे. दोघांचाही ठिकाणचाही स्वतः आमदार साहेब त्या ठिकाणी उपस्थित असणार आहे. सर्व परिसरातले नवनिर्वाचित पदाधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत. आपण या ठिकाणी आलात, आमच्या सर्व बंधू आणि भगिनींना त्यांच्या विनंतीला तुम्ही मान दिला, त्याबद्दल तुमचे पुन्हा धन्यवाद देतो. आणि असंच भविष्यामध्ये आमच्यावर असंच लक्ष असावं, आमच्यावर प्रेम असावं एवढीच विनंती करतो आणि हा छोटेखानी सत्कार या ठिकाणी संपवतो.